केरळमध्ये मान्सून दाखल. दरवर्षीपेक्षा एक आठवडा आधीच मान्सून केरळात. कर्नाटक तामिळनाडूमधील काही भागही मान्सूननं व्यापला. मान्सून पूर्व पावसाचा राज्यातल्या 85 तालुक्यांना फटका. 22,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान. अमरावती, जळगाव, नाशिक, चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका. नैऋत्य मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल. पुढील 2 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल वातावरण. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाच्या सरी कायम. पंढरपूर, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस या सर्व तालुक्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतात ठेवलेल्या धान पिकांचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल. मान्सून पूर्व पावसानं धडगाव तालुक्यातील उदय नदीला पूर. पुलाचं काम अर्धवट असल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालून त्यांना करावा लागतो प्रवास. परभणीत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाच्या सरी. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यासारखी परिस्थिती. रत्नागिरीतील अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा. कोकण किनारपट्टी ओलांडत असल्यामुळे जोरदार वाऱ्याच्या शक्यतेनं मच्छीमारांच्या सगळ्या बोटी बंदरात. दापोलीमध्ये हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सलग 13व्या दिवशीही मान्सून पूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. यवतमाळमध्ये विजेच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे काढणीला आलेल्या भुईमूग पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी चिंताग्रस्त. सलग 2 दिवसांपासून माळशिरस तालुक्यामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग. पावसामुळे 17 बंधारे तुडुंब भरून वाहू लागले. साताऱ्यातल्या पाटणमधला प्रसिद्ध ओझरडे धबधबा झाला प्रवाहित. पश्चिम घाट आणि कोयना धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे सह्याद्रीच्या डोंगर कपारीमधून धबधबे ओसंडून वाहायला सुरुवात. आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला. शासन निर्णय जाहीर. या निर्णयाचा फटका विभागाच्या योजनांवर. याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधीही वळवण्यात आला होता. गोंदियामध्ये लोकांना खोटे आरोप करायची सवय झाली आहे. राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांची निधी वळवण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया. भविष्यामध्ये आम्ही 1500 वरून हा निधी देखील वाढवणार असल्याचं पटेलांचं आश्वासन. आदिवासी विभागातील योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणतीही योजना बंद पडणार नाही. आदिवासी मंत्री अशोक उईके यांची लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवण्याबाबतची प्रतिक्रिया. भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांना जीवे मारण्याची धमकी. कोटेचा यांच्या ड्रायव्हरला अडवून अज्ञात व्यक्तीनं धमकी दिल्याची माहिती. अज्ञाताविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळे रोकड प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर पाटील यांच्या मोबाईलचा सीडीआर पोलीस यंत्रणेनं सायबर शाखेकडून मागवला. किशोर पाटील यांनी नेमके कुणाकुणाशी संभाषण केलं याची माहितीही घेतली जाणार. धुळे शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणी खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची काल पुन्हा एकदा चौकशी. आज त्यांचा जबाब घेतला जाणार. मुंबईमध्ये एका कंपनीचा ऑनलाईन डेटा चोरून तब्बल 4,12,000 रुपयांची मागितली ऑनलाईन खंडणी. सायबर पोलिसात कंपनीकडून तक्रार दाखल. अमरावतीमध्ये कुख्यात लष्कराच्या घरावर छापा. 25,000चा गांजा, तलवार, 5 चायना चाकू जप्त. एकाला अटक, एक फरार. नवी मुंबईमध्ये फेरी बोटीमध्ये लहान मुलीच्या अंगावर काचेचा दरवाजा पडल्यामुळे मुलगी गंभीर जखमी. बोट व्यवस्थापनावर गुन्हा दाखल. मुलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 7 ते 8 गाड्यांचा भीषण अपघात. खालापूर टोल नाका आणि लोणावळा घाटाच्या मध्ये घटना घडल्याची माहिती. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. डोंबिवलीमध्ये सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील पीओपी पडलं. दुरुस्तीचं काम होईपर्यंत नाटकांचे शो रद्द. अमरावतीच्या धनराज लेन परिसरातील राधाकृष्ण मंदिरामध्ये आंब्यांची आरास. मंदिराला 125 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.